सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदुरोग तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणानं एकच खळबळ उडाली आहे। सोलापूर पोलिसांनी डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्या प्रकरणी मनीषा माने मुसळे या महिलेला अटक केलेली आहे। आरोपी मनीषाला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे। डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वीच्या 1 तासापूर्वी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर हे शुक्रवारी 18 एप्रिल रोजी जेवण करत होते रात्री आणि त्याच वेळी त्यांनी आयुष्याचा शेवट केला। आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून काही गोष्टी समोर येत आहेत। एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टर वळसंकर हे आत्महत्या करण्यापूर्वी वकिलांच्या घरी गेले होते। तिथे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे आत्महत्येसाठी डॉक्टर वळसंकर अगोदरपासूनच तयारी करत होते का? त्यांना मृत्यूपत्रात बदल का करावा वाटला? नेमकं काय बदल त्यांनी मृत्यूपत्रात केला? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी 6च्या सुमारास डॉक्टर वळसंकर हे हॉस्पिटलमध्ये आले। पेशंटची तपासणी केली, रुग्णालयातील स्टाफशी त्यांनी संवाद साधला। त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले, पण त्यांनी थेट घरी न जाता थेट आपल्या वकिलाकडे गेले। त्या ठिकाणी जात त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल केला असल्याची माहिती सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिली आहे। त्यानंतर ते घरी पोहोचले। नंतर रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आयुष्याचा शेवट केला।